हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं सुवर्णा क्रिएशनमध्ये. मी सुवर्णा. आज संडे आहे आणि आज संडे असल्यामुळे छान केस धुतलेत. हे बघा, केसावरून आंघोळ केलेली आज. आणि आज माझ्या मिस्टरांसाठी मी उपमा करत आहे. बघा, कटिंग चाललेलं आहे माझं. कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर या सगळ्या गोष्टी कापून घेतल्या. किचनची थोडी आवराआवर केली आणि मग उपमा बनवायला सुरुवात केली. तर उपमा बनवायची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. कढई तापत ठेवली गॅसवरती. हे बघा, इकडं चॉपिंग पण माझं झालेलं आहे. आता कढई तापलेली आहे. कढईमध्ये घालते तेल. आणि मैत्रिणींनो, तेल घातल्यानंतर कढईमध्ये तेल तापलं की त्यामध्ये घालायची राई. राई तडतडली की घालायची जिरं. जिरं थोडं फुललं की मग घालायची मिरची. मिरची थोडी भाजली की घालायचा कांदा. कांदा छान भाजल्यानंतर त्यामध्ये घालायचं हळद आणि मग टोमॅटो घालायचं शेवटी. आणि भाजून घेतलेला मी रवा आधीच आहे तो टाकायचा त्या तेलामध्ये. आणि पाणी गरम करून घ्यायचं आणि ते देखील टाकायचं. तर ही अशी उपम्याची रेसिपी आहे. ॲक्च्युली मी शूट करायला विसरली. मी अर्ध्यातच शूट केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, मी जिरं, मोहरी, कांदा, मिरची, टोमॅटो टाकलं आणि भाजलेला रवा नाही टाकला. आणि गरम पाणी देखील मी करायला ठेवलं आहे, पण ते टाकलेलं दाखवलं नाही. म्हणजे मी पुढची रेसिपी विसरली, तर त्यासाठी सॉरी. पण मी तुम्हाला ओरली रेसिपी कशी करायची ते सांगितले. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी सांगितलेली त्याप्रमाणे रेसिपी. आणि आवडली तर मला कमेंटमध्ये सांगा. तर मग चला, परत भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.